नमस्कार, मी हमीद भागवान. बहुजन क्रांती न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत. तर चला पाहूया आजची घडामोड. आज 15 ऑगस्ट आहे आणि 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पहिल्यांदा सर्व भारतीयांना खरं तर मी शुभेच्छा देतो. 15 ऑगस्ट 1947 ला हा भारत देश खऱ्या अर्थानं स्वतंत्र झाला, परंतु 16 ऑगस्ट 1947 ला या देशाचा महानायक, साहित्यिक, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांनी या मुंबईच्या क्रांती मैदानावरती या शासनाच्या विरोधात, या व्यवस्थेच्या विरोधात हे आजादी झूठी है, देश की जनता भूकी है अशा पद्धतीचं आंदोलन केलं. या देशामध्ये आज स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष पूर्ण होत आहेत, पण 80 वर्षामध्ये आज आमचा इथला SC, ST, OBC, NT, BNT, BCNT, मायनॉरिटीज असा भटका विमुक्त 85% बहुजन समाज आज ही अन्न, वस्त्र, आरोग्य, पाणी, रोजगार अशा वीज अशा मूलभूत गरजेपासून आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी वंचित आहे. आज वंचित असणाऱ्या या समाजाला आज खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याच्या 80व्या दिवसामध्ये सुद्धा खरं तर न्याय मिळत नसेल तर ही आमची या ठिकाणी खऱ्या अर्थानं हा एक आवाज आहे, ही चीड आहे. व्यवस्थेच्या विरोधातला या ठिकाणी हा आमचा एक आवाज आहे आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं आमचा मरे गाढवाला गेले अनेक वर्ष सातत्यानं या समाजामध्ये, या व्यवस्थेमध्ये या ठिकाणी जगताना दिसतो आहे. आमचा पारधी समाज आज खऱ्या अर्थानं या समाजामध्ये, या व्यवस्थेमध्ये जगताना दिसतो आहे. आमचा बहुरूपी समाज या ठिकाणी समाजामध्ये जगताना या ठिकाणी खऱ्या अर्थानं दिसतो आहे. आमचा मातंग बांधव असेल, आम्ही बौद्ध बांधव असेल, आमचा होलार बांधव असेल, आणि आमचा मुस्लिम बांधव असेल, आमचा मराठा बांधव असेल, आमचा धनगर बांधव असेल, आमचा लिंगायत बांधव असेल, अशांच्या संदर्भातल्या भूमिकेनं, आरक्षणाच्या संदर्भातल्या भूमिकेनं आज सगळा समाज, हा बहुजन समाज आज खऱ्या अर्थानं रस्त्यावरती आलेला आहे. आणि हा न्याय, हक्क आणि अधिकार या ठिकाणी मागत असताना हे शासन या ठिकाणी आज हक्क अधिकार तर देतच नाही, परंतु दिल्लीच्या जंतर मंतरवरती आज आमच्या या ठिकाणी असणारे विद्यार्थी जो आपल्या न्यायासाठी खऱ्या अर्थानं आंदोलन करत असताना विद्यार्थ्यावरती सुद्धा या ठिकाणी प्राणघातक हल्ले झालेले आहेत. यवना त्यांच्या हत्या या ठिकाणी झालेल्या आहेत. आमच्या या बहिणी 20-20 वर्षाच्या मुलींच्या वरती आज अत्याचार, अन्याय अत्याचार झालेले आहेत. आणि मग या देशामध्ये आम्हाला नेमकं स्वातंत्र्य जर मिळालं आहे का? अण्णाभाऊ साठे हे जागतिक कीर्तीचे या ठिकाणी साहित्य रत्न आहेत, ज्यांना भारत रत्नानं या ठिकाणी सन्मानित करायला पाहिजे होतं. आज तुम्ही सचिन तेंडुलकर असेल, या ठिकाणी गायिका लता मंगेशकर जे असतील, उद्योजक या ठिकाणी रतन टाटा असतील, पण साहित्य क्षेत्रामध्ये अण्णाभाऊ साठेंनी केलेलं जे कार्य आहे ते अद्वितीय आहे. अशा कर्तृत्ववान महामानवाला आज तुम्ही जाती द्वेष भावनेतून त्यांचा भारतरत्न पुरस्कार या ठिकाणी खऱ्या अर्थानं डावलताय का? आणि म्हणून हे आजादी झूठी है, देश की जनता भूकी है अशा 80 वर्षाच्या या स्वातंत्र्यानंतर सुद्धा आज आम्ही सर्व दीन, दलित, भटका, अल्पसंख्याक, बहुजन आज मोठ्या ताकदीनं, मोठ्या संख्येनं इथं असणाऱ्या या ठिकाणी व्यवस्थेला, शासन व्यवस्थेला, इथं आमचा आमदार साहेबांना या ठिकाणी आमच्या हक्काचं, अधिकाराचं हे मागणं आज आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. आमच्या हक्क अधिकार जे बाबासाहेबांनी संविधानामध्ये सर्व समावेशक असलेल्या सर्व जाती धर्मांना न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व या समतेच्या एका धाग्यामध्ये बाबासाहेबांनी गुंफण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथं बाबासाहेबांनी माणसावरती प्रेम केलंच केलं, पण इथले असलेला जेल, जमीन, जंगल आणि अशा प्राणी मात्रावर सुद्धा, किड्या मुंग्यावर सुद्धा बाबासाहेबांनी प्रेम केलं. पण आज 80 वर्षामध्ये आज नागायतमध्ये या ठिकाणी आज आम्हाला आज खरं तर या ठिकाणी अशा पद्धतीची वागणूक दिली जाते की आज सुद्धा या ठिकाणी आमच्या अर्थ हात घेऊन आज खऱ्या अर्थानं आमच्या माय बहिणीसह, आमच्या लेकरा बाळासह आज आम्ही आमचा न्याय मागण्यासाठी आज शासनाच्या दरबारी या ठिकाणी आलेलो आहोत. हे आजादी झूठी है, देश की जनता भूकी है, हे आजादी झूठी है, देश की जनता भूकी है. भारतीय संविधानाचा जय असो, भारतीय संविधानाचा जय असो, भारतीय संविधानाचा जय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, छत्रपती शिवाजी महाराज
अण्णाभाऊ साठे यांचा, राजश्री शाहूजी महाराजांचा, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचा, बाळासाहेबांचा, अहिल्याबाई होळकर यांचा, सावित्रीबाई यांचा, संत गाडगे बाबांचा, हे आजादी छोटी है, कोण गरीब वंचित बहुजनांच्या हक्काच्या अधिकाराच्या मागण्या मान्य, कोण गरीब वंचित बहुजनांच्या हक्क अधिकाराच्या मागण्या मान्य, कोण गरीब वंचित बहुजनांच्या हक्क अधिकाराच्या मागण्या मान्य. हक्क म्हणजे शिक्षणाचा हक्क म्हणजे बोलण्याचा हक्क म्हणजे लिहिण्याचा हक्क म्हणजे जय भारत, जय भारत, जय भारत. ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है. ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है. ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है. जय भारत, जय संविधान, जय भारत, जय संविधान, जय भारत, जय संविधान. सांगोला शहर मराठी समाजाला पुरावे नसतात तर त्याच्यासाठी आपण गृह बेस्ड IPR आहे आणि आधार कार्ड पण त्या समाजातून आधार कार्ड, राशन कार्ड, KYC, जात प्रमाणपत्र, सगळे प्रमाणपत्र सगळेच येणार. आयुष्यमान कार्ड सगळे अगदी. लोकशाही सदैशीर मार्गाने आम्ही आलेलो आहे. आम्ही गाजा वाजा आवाज परत एकदा शुभेच्छा स्वातंत्र्य दिनाच्या.